Hello, friends. Good morning, everyone. I am Mr. Pradeep Sawant. I hope, friends, you all are fit and fine. So, dear friends, today we are going to learn one of the best and motivational poem from 8th standard English textbook, unit number 1.1, Be the Best, composed by the famous American poet Douglas Malloy. Let's begin the poem Be the Best by Douglas Malloy. चला तर मग सुरू करूया poem Be the Best. First of all, we shall discuss about the brief introduction about the poet डगलस मलोच. सर्वात प्रथम आपण पोएटची थोडक्यात माहिती बघूया. डगलस मलोच, he was an American poet and short story writer and associate editor of American Lumberman magazine, which is an adventurous magazine based in Chicago. शिकागो अर्थात डगलस मलोज हे अमेरिकेचे कवी होऊन गेले. ते शॉर्ट स्टोरी रायटर म्हणजे लघुकथा लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आणि त्याचबरोबर ही इज फेमस ॲज असोसिएट एडिटर ऑफ अमेरिकन लुंबर्मन मॅगझिन. म्हणजे अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी अमेरिकन लुंबर्मन नावाचं एक मॅगझिन आहे, नियतकालिक आहे. त्या मॅगझिनचे सहसंपादक म्हणून त्यांनी सुद्धा काम पाहिलं होतं. ही वॉज बॉर्न इन मिशिगन, विच इज यूज्ड बी द सेंटर ऑफ द लुंबरिंग. त्यांचा जन्म अमेरिकेतील मिशिगन स्टेट, मिशिगन राज्यात झाला. अँड दॅट सिटी इज यूज टू बी द सेंटर ऑफ द लुंबरिंग. हे जे शहर आहे ते लुंबरिंगसाठी म्हणजे लाकूड तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. कटिंग ट्रीज फॉर प्रिपेअरिंग लुंबर, फॉर प्रिपेअरिंग फर्निचर म्हणजे वेगवेगळे फर्निचर बनवण्यासाठी जी लाकूड तोड होते त्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. अँड सो ही वॉज फेमसली कॉल्ड ॲज लुंबरमन्स पोएट. लाकूड तोड्यांचा कवी असंही त्याला ओळखले जाते. द पोएट वॉज फॅसिनेटेड, द पोएट वॉज अट्रॅक्टेड और चार्म्ड बाय इंजिनिटी, पॉवर अँड शीर ब्युटी ऑफ नेचर. कवी निसर्गाच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेला आहे. So, this is the short or a brief introduction about the poet. Now, let's see the theme or the central idea of the poem Be the Best. आता आपण कवितेचा थोडक्यात सारांश काय आहे तो बघूया. His poem Be the Best shows how keenly the poet observed द मदर नेचर. या कवितेतून दिसून येईल की किती सूक्ष्मपणे, बारीकपणे, हाऊ कीनली, हाऊ मायन्युटली द पोएट ऑब्झर्व द मदर नेचर. म्हणजे निसर्गाचं त्याने खूप सूक्ष्मपणे ऑब्झर्वेशन केलेलं आपल्याला या कवितेतून लक्षात येईल. द टायटल ऑफ द पोएम itself reveals the meaning of the poem and its concept. या कवितेचे जे टायटल म्हणजे शीर्षक आहे बी द बेस्ट, त्याच्यामध्येच खरं तर ह्या कवितेचा अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतो. बी द बेस्ट, बी म्हणजे होणे अँड बेस्ट म्हणजे सर्वोत्तम किंवा सर्वोत्कृष्ट. म्हणजे तुम्ही सर्वोत्तम बना,
तुम्ही सर्वोत्कृष्ट बना. The poet is trying to tell us that whatever we do, we need to be the best. म्हणजे आपण जे जे काय करत असतो ते सर्वोत्कृष्ट करणे गरजेचं असते. ते सर्वोत्तम केलं पाहिजे. He has used many examples from the nature to convey his message. आणि बी द बेस्ट म्हणजे तुम्ही सर्वोत्तम बना. हा मेसेज देण्यासाठी कवीने निसर्गातील वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत. द पोएट वॉन्ट्स अस टू नो दॅट नो जॉब इज लेस इम्पॉर्टंट अँड वी नीड नॉट बी अशेम्ड ऑफ व्हॉट वी आर. कवीने या कवितेमधून सांगितलंय की कोणतंही काम हे कमी महत्त्वाचं, लेस इम्पॉर्टंट नसतं आणि कोणतंही काम करताना आपल्याला लाज वाटता नाही. वी नीड नॉट बी अशेम्ड ऑफ व्हॉट वी आर. जे काही आपण काम करतो त्याच्याबद्दल आपल्याला शरम वाटता नाही. ऑल्दो वी ऑल ड्रीम ऑफ डुईंग ग्रेट डीड्स. जरी आपले प्रत्येकाचे एक स्वप्न असते की काहीतरी उच्च दर्जाचं आपण काम करायला पाहिजे. ग्रेट डीड्स. ग्रेट मीन्स महान अँड डीड्स मीन्स कार्य. अँड बिंग ॲट द टॉप म्हणजे आपण नेहमी सर्वोच्च म्हणजे टॉपला असायला पाहिजे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सो एव्हरीवन वॉन्ट्स टू बी डू लाईक धिस. What really matter is the contribution we make to the society to make it count. परंतु कवीला असं म्हणायचं आहे की तुम्ही किती टॉपचा विचार करत असाल तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सहभाग असायला हवा. म्हणजे समाजासाठी काहीतरी आपण देणं किंवा कार्य करायला पाहिजे. We must take pride in our job and accomplish it with our best effort. कवी ह्या कवितेमधून सांगतोय की आपल्या कामाबद्दल आपल्याला अभिमान, प्राईड वाटायला पाहिजे. वी शुड बी प्राऊड इन आवर जॉब अँड अकॉम्प्लिश इट विथ आवर बेस्ट एफर्ट. आणि आपल्या प्रयत्नांनी ते कार्य सक्सेसफुल बनवून दाखवलं पाहिजे. सो फ्रेंड्स, दिस इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. नाउ फ्रेंड्स, आय एम गोइंग टू रीड द whole poem first. Open your textbook, unit number 1.1 and listen it carefully. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. But be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains who have got big crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task we must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, then be a star. It isn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. Okay? Now, let's see explanation in details line by line or stanza by stanza. Let's see the first stanza. If you can't be a pine,
on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. New or difficult words may be. First, pine. It is one type of a tree or an evergreen tree. एक सदाहरित वृक्षाचं हे नाव आहे पाईन वृक्ष. स्क्रब मीन्स अ शॉर्ट ट्री और बुश, ज्याला आपण झुडूप असं म्हणतो. व्हॅली म्हणजे दरी किंवा खोरे. अँड रील म्हणजे लहान ओढा, ब्रुकलेट असंही म्हणू आपण, किंवा झरा किंवा प्रवाह. So, dear student, let's see the explanation of this first stanza. In the first line, the poet says, if you can't, if म्हणजे जर, and can't म्हणजे cannot म्हणजेच शकला नाहीत. म्हणजे जर तुम्ही होऊ शकला नाहीत. If you can't be a pine on the top of the hill, बी म्हणजे होणे. बी अ स्क्रब इन द व्हॅली. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. मीन्स द पोएट starts the poem with giving examples of nature. या स्टांजामध्ये या कवितेची सुरुवातच निसर्गातील उदाहरण देऊन कवी करतोय. He gives the example of nature. The poet says, if you can't be pine tree standing tall on the top of the hill, तुम्ही डोंगराच्या माथ्यावर किंवा पर्वताच्या माथ्यावरती म्हणजेच उंचावरील पाईन वृक्ष होऊ शकला नाही. इफ यू कांट बी अ पाईन ट्री स्टँडिंग टॉल ऑन द टॉप ऑफ द हिल, देन दॅट डझंट मीन दॅट यू आर नॉट वर्दी. याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये योग्यता नाही. इनफ टू बी द बेस्ट पार्ट ऑफ द फॉरेस्ट. तुम्ही उंच झाडे नाहीत म्हणजे तुम्ही फॉरेस्टचा भाग नाही असा होत नाही. यू कॅन ऑलवेज बी द बेस्ट स्क्रब म्हणजे तुम्ही उंच पाईन वृक्षाच्या ऐवजी छोटे छोटे स्क्रब बनवू शकता, म्हणजे झुडूप सुद्धा होऊ शकता. स्क्रब मीन्स शॉर्ट ट्रीज और बुशेस. स्क्रब इन द व्हॅली बिसाइड द रिल. हे स्क्रब तुम्ही कुठे होऊ शकता? व्हॅली दऱ्याखोऱ्यांमध्ये. बिसाइड्स द रिल ज्या ठिकाणी जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये झरा किंवा ओढा प्रवाह वाहतो त्यांच्या आजूबाजूला बुशेस किंवा शॉर्ट ट्रीज म्हणजे स्क्रब म्हणून तुम्ही वाढू शकता. तुम्ही पाईन वृक्ष झाला नाही तर निदान झुडपं तरी व्हा. अँड मेकिंग द व्हॅली ब्युटिफुल. आणि तुमच्या या स्क्रब बुशेस बनण्यामुळे ती जी दरी खोरी आहे ती सुंदर बनवू शकता. म्हणजे इथे कवीला असं सांगायचं आहे, नो डाऊट पाईन ट्रीज इन द फॉरेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट, बट ॲज वेल ॲज scrubs are most important to make the beauty of the valley. दरीखोरे किंवा तो पहाड किंवा पर्वत किंवा डोंगर सुंदर बनवण्यासाठी झाडांबरोबर छोटी छोटी झुडपे सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. आणि म्हणूनच कवी असं म्हणतो, द पोएट सेज, विदाउट स्क्रब और bushes the valley would lose its charm. म्हणजे स्क्रब्स बुशेस नसतील तर त्या दऱ्याखोऱ्यांची
चार्म मीन्स ब्युटी, सुंदरता दिसून येणार नाही. सो ॲटलिस्ट बी द बेस्ट स्क्रब. तुम्हाला उंच झाडे, पाईनसारखी झाडे नाही बनता आलं तर ॲटलिस्ट स्क्रब इन द व्हॅली. बी द स्क्रब इन द व्हॅली. निदान स्क्रब तरी बना. In another words, the poet wants to convey, if you can't be the boss, be the best employee. म्हणजे तुम्ही कंपनीचा बॉस किंवा कंपनीचा मालक जर नाही बनू शकला तर निदान एक चांगला एम्प्लॉई तरी बनू शकता, एक चांगला नोकर तरी बनू शकता, एक चांगला कारागीर तरी बनू शकता. Now let's see the second stanza. Now I am going to read the stanza first. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. Difficult or new words maybe. Muskie and bass. These are the names of the fishes. मस्की आणि बास ही माशांची नावे आहेत मुलांनो. अमेरिकेमधल्या माशांची नावे. मस्की हा रेअर फिश आहे. रेअर मीन्स दुर्मिळ असा मासा आहे. पण बास हा गोड्या पाण्यातला जो कॉमन फिश, सगळीकडे सहज आढळणारा मासा आहे. नाऊ लेट्स सी द एक्सप्लेनेशन ऑफ द सेकंड स्टांजा. हियर the poet again says that if you can't be a bush, जर तुम्ही बुश देखील बनू शकला नाही. The first stanza poet says, if you can't be a pine, be a scrub. पाईन जर होऊ शकला नाही, वृक्ष होऊ शकला नाही तर झुडपं व्हा. इथे काय सांगतोय? Here the poet again says that if you can't be a bush, जर तुम्ही बुश देखील होऊ शकला नाही, be a bit of the grass, pieces of the grass. म्हणजे छोटे छोटे गवत तरी होऊ शकता. Because the bit of grass along the highway can also make it pretty or happier. कारण ते छोटं छोटं गवत रस्त्यांच्या किंवा हायवेच्या बाजूने उगवले असेल तर तेच गवत त्या हायवेला एक सुंदर किंवा आनंदमय छानसं रूप निर्माण करतं. It makes that journey prettier, beautiful, pleasurable, and our journey may be happier. आणि तिथून जाणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणचं वातावरण आनंदमय, सुखकारक वाटेल. सो इन शॉर्ट, पोएट वॉन्ट्स टू से दॅट जर तुम्हाला बुश होता आलं नाही तर गवत तरी व्हा. He then moves another aspect of nature to prove his point. Aspect means घटक, aspect of nature. निसर्गातील एका दुसऱ्या घटकाकडे कवी वळतो आणि आपल्याला सांगतो. He says that if you can't be a muskie, म्हणजे तुम्ही मस्की फिश बनू शकला नाही तर मस्की इज अ रेअर फिश और अनकॉमन अँड कॉस्टली फिश इन अमेरिका. जो सहजासहजी मिळू शकत नाही असा मासा आहे मस्की, जो महागडा आहे. तर तो मस्की फिश तुम्ही होऊ शकला नाही तर बी अ बास, बास नावाचा फिश तरी होऊ शकता. बी अ लाईव्हलेस्ट फिश इन द लेक, तलावातला बास फिश तरी होऊ शकता. येस, मस्की इज द प्रेशियस फिश. ठीक आहे, मस्की हा प्रेशियस किंवा व्हेरी व्हॅल्युएबल असेल. अँड हार्ड टू कॅच, जो सहज कोणाला भेटतही नाही. तर तुम्हाला मस्की फिश होता आलं नाही तर निदान बास फिश तरी व्हा. यामधून कवीला काय सांगायचंय बरे? व्हॉट एव्हर यू आर, जे काही तुम्ही आहात, ट्राय टू बी द बेस्ट. दे बेस्ट होण्याचा प्रयत्न करा. ते बेस्ट व्हा, तुम्ही सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा. सो हियर द पोएट हॅज गिवन द एक्झाम्पल ऑफ ग्रास, बुशेस, बास, एक्सेट्रा. ओके, लेट्स सी
द स्टांजा नंबर 3. स्टांजा नंबर 3 कडे चला जाऊया. We can't all be captains. We have got big crew. There's something for all of us here. There's big work to do. There's big work to do, and there's lesser to do. And the task we must do is the near. क्र्यू म्हणजे एखाद्या जहाजावरचे कॅप्टन सोडून इतर जे खलाशी असतात ते. आतापर्यंत आपण बघितलं, द पोएट हॅज गिवन डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ नेचर. इन द थर्ड स्टांजा, द पोएट वॉन्ट्स अस टू बी हॅपी ऑर ऑप्टिमिस्टिक. या स्टांजामधून कवी सांगू इच्छितो की आपण आनंदी असायला पाहिजे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी असायला पाहिजे. He says that if we can't be the captain of the ship, जर आपण एखाद्या जहाजाचा कॅप्टन होऊ शकलो नाही तर we can be the crew. आपण कमीत कमी त्या जहाजाचा क्रू मेंबर्स तरी बनू शकतो, खलाशी तरी बनू शकतो. अ कॅप्टन अलोन कांट सेल थ्रू द सी. कॅप्टन हा काही एकटाच जहाजाला समुद्रामधून पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही वॉन्ट्स अस, द पोएट वॉन्ट्स अस टू टेल दॅट, त्याला सुद्धा इतर क्रूची आवश्यकता लागते. द पोएट वॉन्ट्स अस टू नो दॅट देअर इज ऑलवेज समथिंग फॉर अस अँड वी शुड बी प्राऊड वॉट एव्हर वी आर. कवीला असं सांगायचं आहे की आपण जे कोणी आहोत, मग ते कॅप्टन असू दे और क्रू मेंबर्स, जे काही आपण आहोत, जे काही आपण काम करतो, वी शुड बी प्राऊड ऑफ दॅट वर्क. आपल्याला त्या कामाचा अभिमान वाटला पाहिजे. ही एक्सप्लेन्स दॅट इन द सोसायटी एव्हरी वर्क हॅज इट्स ओन इम्पॉर्टंट. या समाजामध्ये प्रत्येक काम तेवढंच महत्त्वाचे आहे. एव्हरी वर्क इज इक्वली इम्पॉर्टंट वॉट एव्हर वी आर. We should do our work honestly and best. No work is to be ashamed of. So, in short, in one line, we can say whatever we were, we should do it best. एका ओळीत सांगायचं झालं तर आपण जे काही काम करू, कोणतंही जे काम करू, ते काम आपण बेस्ट करायला हवं, सर्वोत्तमच असलं पाहिजे. नेक्स्ट स्टांजा, स्टांजा नंबर 4. इफ यू कांट बी अ हायवे, then just be a trail. If you can't be the sun, then be a star. It doesn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. Difficult word may be trail. Trail means पायवाट. आपण म्हणू शकतो त्याला पाथ, रस्ता. Now let's see the explanation of this stanza. In this last stanza, the poet says that if you can't be a highway, जर आपण एक मोठा रस्ता, मोठा महामार्ग बनू शकलो नाही, यू कॅन ऑलवेज बी अ नॅरो पाथ. आपण छोटी पाऊलवाट तरी बनू शकतो. कारण पाऊलवाट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. बिग हायवे कनेक्ट टू सिटीज, टू डिफरंट बिग सिटीज, बट समहाऊ पाऊलवाट आहे ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण some of the most beautiful parts of the nature led by the trail, not by the highway. निसर्गामधील जे जे ब्युटिफुल स्थळं आहेत, जी जी काही स्थळं आहेत ब्युटिफुल म्हणून आहेत, ती पाऊलवाटेने जोडलेली आहेत मित्रांनो. पर्वत, डोंगर, दऱ्या, खोऱ्या सर्व काही पाऊलवाटेने जोडलेली आहेत. सो द ट्रेल्स और स्मॉलर पाथ्स, these are also important. Here the poet further adds that if we can't be the gigantic sun,
If we can't be the gigantic sun, we should just be a twinkling star. जर आपल्याला सूर्य होता आलं नाही, प्रचंड जायगॅन्टिक महान प्रचंड सूर्य होता आलं नाही, कमीत कमी आपण तारा तरी बनू शकतो. सो पोएट सेज दॅट साईज डझंट मॅटर. आकार महत्वाचा नसतो. युअर सक्सेस विल डिपेंड ओनली ऑन हाऊ गुड यू ॲट इट. त्या गोष्टींमध्ये तुम्ही किती चांगले आहात, हाऊ मच बेस्ट यू आर इन दॅट, ते महत्वाचं आहे. इफ यू मेक अ नोटिसेबल कॉन्ट्रीब्युशन इन सोसायटी, जर समाजामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देऊ शकलात, लक्षात येण्यासारखं काहीतरी उपयुक्त समाजासाठी करू शकला, दॅट वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. वॉट एव्हर यू डू, डू इट बेस्ट. इट इज व्हॅल्युएबल. So friends, I hope you all enjoy this poem. Now read the poem from your textbook again and watch the video and solve the workshop given below the poem. Thank you. See you on the next period.